नबकने आज ब्रह्मास्त्र वापरलेलं आहे गाईस. सांगू का ब्रह्मास्त्र? अरे तोंड आई शपथ काय काय वापरायला लागला. पहिलं वाटलं मामा मामा बोलतोय नाही कोण मामा तुमचा मामा साईडला बघतोय. साईडला ही गाडी चालवतो आम्ही तिघं असं वाकून यो साईडला वावलतात. चे पासून ब्लॉगची सुरुवात केलेली यो पहिले ब्लॉग मध्ये आहे. गुड मॉर्निंग गाईस, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे माझा लास्टचा पेपर म्हणजे युनिटचा लास्टचा पेपर. मग नंतर मंगळवारपासून परत सेमिस्टर चालू आहे. मग ते 5 पेपर हातच अजून, त्याच्यानंतर 3 प्रॅक्टिकल. मग आता चालू पेपरला अभ्यास व्यस्त झाले. एक पेपरच बाकी आहे पण तो ब्रेकमध्ये करेन. नाश्त्याला मम्मीने अंडा आणि चपाती केले. मग हा नाश्ता करू आणि निघू आपण पटकन. तोंड दाखव. अरे तोंड दाखव आई शपथ काय काय वापरायला लागला. न बघ बोल बघ भावना मॅम इथं जाईल लगेच जाऊन सांगता मॅडमला तुझा ब्रह्मास्त्र. आता या टाकू का ब्रह्मास्त्राचा एक पेपर झाला पण शुभम आणि माझा पेपर एकदम ठीक गेलाय. चांगला बोलत नाही पण नबकने आज ब्रह्मास्त्र वापरलेलं आहे गाईस. सांगू का ब्रह्मास्त्र? सगळ्या मोठा ब्रह्मास्त्र वापरला. असं काही नाही, फक्त बोलतो नबकचा पेपर जाम चांगला गेला. काय माहिती कुठला ब्रह्मास्त्र वापरला त्याने. स्माइल कुठल्याच पेपर काकाची रोजची बोनी वाटते आपणच करता नाही का. परत आलो अनदर डे सेम स्पॉट. आईची बोनी आम्हीच करतो रोजची. बिर्याणी लागलेली आता पटापट खाऊन घेऊ. ते अभ्यास करत आहे. नीट का आज जरा भारी दिसते. अजून बिर्याणी खाऊन परत सुस्ती आली गाईज. अभ्यास करायची इच्छा नाही राहिली. झोप आले जाम होता. आता आमची बिर्याणी मस्तपैकी निघाली असती तिघांची. मामाने आम्हाला धरला असता ट्रिपल सीटला. पहिलं वाटलं मामा मामा बोलतोय नाही कोण मामा तुमचा मामा साईडला बघतोय. साईडला ही गाडी चालवतो आम्ही तिघं असं वाकून यो साईडला वावलतात. आता दुसरा पेपर पण झाला आणि वी आर बॅक टू दी होम. आता चालतो घरी. एवढा गरम होते. सेमिस्टरला तो 2चा पेपर आहे. कसा येऊ? 2चा पेपर आहे कसा यायचा? पण जरा सोडून जा ना त्या. आता बरा शिव्या घातल्या त्यांना. सोड ना आता काय गे र. अजून एक द्या लिंबू सोडा द्या. सॉल्टी ये मिठा का टेस्ट कर. गर्मी ना हा थोडा गलत बस मध्ये बसलो. स्पीड ब्रेकरला आली का आम्ही डायरेक्ट पहिले माल्यावर असतो. मग डायरेक्ट अशी वर खाली ग्रॅव्हिटी विसरतो. ड्रायव्हर जरा हॅवी आहे आता. आता एक सगळं पडेल. आता स्पीड ब्रेकर बसलो आहे. आता काही टेन्शन नाही. स्पीड ब्रेकर आले पण आता आलो आहे ना बस. काकाला टेन्शन आले त्या. तर आता कॉलेजवरून घरी आलो. फ्रेश झालो कारण की थोडा उशीर झालेला. पटापट काम केला आणि जेवायला आज कोलबीचा रस्सा आणि दाखवू सिद्धू काय वाव. मी तर जेवलो. सिद्धू बाकी आहे जेवायला. सिद्धू पण जस्ट आले. आणि आमचे मांजरीला गुड न्यूज आहे. आमच्या मांजरीला 3 पिल्ली झाली. 3 पिल्ली तुम्हाला दाखवतो वरती जाऊन. 3 पिल्ली झाली. 3 पिल्ली दाखवतो तुम्हाला कसे. मी पण अजून बघितली नाही. काल झाले ॲक्च्युली. काल लेट समजलं मला. मी मेडिकलला होतो तेव्हा. मी बघा तीन पिल्ली झाल्या. गुड न्यूज. 3 बच्चा हुआ तेरे को. ट्रिपलेट झालंय. तिला ते खावायला पाहिजे म्हणून आवाज देतो. चल ये खावायला देतात त्यात नव्हतं जरासा. आता जरा हलकी जाईल. आता एकदम स्ट्रिक्ट. अजून आहे वाटते पिल्ली का आपलं पोट फुगा इसका. आता आलो थोडा गाडी पुसायला कारण की दिशूला आता बाहेर जायचं आहे. दिशू मम्मी पप्पा तिकडून बाहेर चालले. तोला गाडीवर थोडा पडका मार. गाडी धूल जमले कारण की ही बघा बरीच धूल आहे. गाडीवरची धूल तर काढून झाली. फक्त इथं ना थोडासा दाग आहे पिवळा. कशाचा लागले काय माहिती. एवढं काढायला लागेल. बाकी गाडी एकदम चकचक चालेल.
आत्ता मांजर नाही आहे, मी तुम्हाला एकदम जवळून दाखवतो. कारण की मागे ती होती तर मलाच तिथे जायला भीती वाटत होती. तशी काय करणार तर नाही ती, पण तरी पण. हे बघा, 1 2 3 काय भारी दिसतं पिल्ली यार. पिल्ली तर जाम भारी भारी आहे. जरा मोठी झाली का त्यांना पण आपण घरी आणतो. चल काय बघते, चल. ह्याला तुम्ही ओळखता का नाही ओळखत माहीत नाही, पण एकदम स्टार्टिंगच्या ब्लॉगमध्ये आहे हो एकदम. कोण आहे तुम्हाला नाही माहिती. आम्ही जिथं आधी राहायचो ना तिथं साईडला होता. इधर आ. हां, याच्यापासून तुम्हाला जर तुम्ही माझा जाम जुनं सबस्क्रायबर असाल, जाम जुनं होईल तसा टाईमच नाही आला, पण याच्यापासून ब्लॉगची सुरुवात केलेली. यो पहिले ब्लॉगमध्ये आहे, एकदम पहिले ब्लॉगमध्ये योच आहे. हां, दिखा दिया, तेरे से पहिले दिखा दिया. आता तयारी झाली आणि आता मी चाललो मेडिकलला, आणि मग मेडिकलवरून येऊ. आणि आज मम्मी पप्पा पण बाहेर चालले थांबतीला. क्या कोण आहे पटापट जाऊ ना मेडिकलवरून. अरे वा, माझं खालती बसले आता. काय करते हा, मूड नाही. मेडिकलवर मला बराच टाईम झाला. आता 10 वाजलेत, पावणे 10 वाजलेत. आणि मी मेडिकलला येऊन जराशी जर्नल बाकी होती ती कंप्लीट केली, कारण की ती चेक करायला लागेल. कारण की आता सेमिस्टरचं प्रॅक्टिकल आहेत, 1-2 बाकी होता. टॉप टू टॉप कंप्लीट केली. एक बाकी आहे फक्त 10वा, तो उद्या होईल कंप्लीट. मग मंडेला चेक करायला नाही, आणि मंडेला हॉल तिकीट पण घ्यायला जायचं आहे. आता बस एवढंच काम होतं. आजचा अभ्यास नाही करणार, सेमिस्टरचा अभ्यास आहे पण आता मी करणार नाही, कारण की रोज अभ्यास करून हप्ता पूर्ण अभ्यास करून जरा वैताग आला, म्हणून आज जरा आराम. मग उद्या परवापासून परत चालू करू. तर मेडिकलवरून घरी आलो, आणि दिशू मम्मी पप्पा अजून आले नाही. मी आता पटापट फ्रेश होतो आणि जेवतो. मग जरा व्हिडिओ एडिटिंग करू, मग 12 वाजेपर्यंत ते येतील मला असं वाटते. सिद्धू दरवाजा बंद करून झोपला वाटतं. सिद्धू झोपला. तयारी केली, मम्मी पप्पाचं पण आली. 2 आली गेलता का काय होतं जेवायला? व्यवस्थित नव्हतं. मी पण जेवण घेतो. जेवायला मस्तपैकी चिकन केले आज, चिकन खाऊ. तर जेवण बिवण झालेलं, आणि मी गेलेलो मस्तपैकी मला फालुदा आणलं, मला म्हणजे सगळ्यांनाच. तर जेवण बिवण झाला, आणि फालुदा पण काला फायनली एकदम भारी. इकडचा तो ब्लॅक करंटवाला आहे आमच्या इथं लोकलला भेटतं एक शॉपवर, स्कूपी म्हणून शॉप आहे. पण एवढा क्लास फालुदा लागते ना त्याचा, कुठला पण घ्या, कुठला पण 1 नंबर लागते. तर आता जेवण बिवण झाला, फालुदा पण खाला, आणि हा ब्लॉग इथेच एंड करतो. उद्या जरा आरामात उठेन, उद्या झोप कंप्लीट करेन, उद्या एवढा भारी वाटेल. तर चला गाईज, हा ब्लॉग आवडला असेल लाईक करा, चॅनलवर नवीन सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय गाईज, गुड नाईट, झोपा.